शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। भजैवरजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपीच्छ गुच्छमस्तकम् सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्। प्रातस्मरणीय जगद्गुरु आद्य शंकराचार्य जी महाराज यांनी श्री कृष्ण परमात्म्याचं स्तवन केलं आहे। मोठ्या भक्तिभावानं जगाला उपदेश केला आहे, जीवाला उपदेश केलेला आहे की त्या श्री कृष्ण परमात्म्याचं भजन करावं, जो ब्रजमंडलाचं भूषण आहे, जो ब्रजभूषण आहे, समस्त पापांचा नाश करणार आहे। परमात्म्याचं नाम घेतलं, श्रीकृष्ण परमात्म्याचं नाम घेतलं, त्या परमात्म्याचं ध्यान चिंतन केलं की जीवनातले सगळे पाप नष्ट होतात। म्हणून जीवानं त्या परमात्म्याचं भजन केलं पाहिजे। भजै व्रजैकमण्डनं, मंडनम म्हणजे त्या ब्रजमंडलाला शोभिवंत करणारे श्री कृष्ण परमात्मा प्रगट झाले आणि त्या ब्रजमंडलाचं वैभव एवढं वाढलं, महिमा मंडित करून टाकलं त्या ब्रजमंडलाला। ते तीर्थाचं तीर्थ झालं। ज्या भूमीला श्रीकृष्ण परमात्म्याचा पदस्पर्श झालेला आहे ती भूमी पावन झाली, महिमा मंडित झालं ब्रजमंडल। आणि समस्त पाप जे काही जीवाच्या जीवनामध्ये जन्मजन्मांतरी घडलेले आहेत त्या सगळ्या पापांचा नाश त्या परमात्म्याच्या प्राकट्यानं झाला। म्हणून त्या परमात्म्याचं भजन करायचं। आपल्या भक्तासाठी मोठे कृपावंत आहे, भक्तावर कृपा करणारे आहेत, भक्ताला आनंद देणारे आहेत। सगळ्या गोपिकांना आनंद दिला, सगळ्या गोपाळांना आनंद दिला, त्या ब्रजमंडलामध्ये निवास करणाऱ्या सगळ्या जीवांना आनंद दिला। मनुष्याचं अंतकरण हे ब्रजमंडल आहे आणि त्या ब्रजमंडलामध्ये तो परमात्मा आला की मग मनुष्याचं जीवन परम पवित्र होऊन जातं। भक्ताच्या चित्ताला वेधून घेणारे आहेत परमात्मा। सदैव आनंदाचा वर्षाव करणारे आहे, नंदाचे नंदन आहे। मस्तकावर मोर पुच्छ धारण केलेला आहे, मयूर पुच्छ धारण केलेला आहे, सुपिच्छ गुच्छ मस्तकम मयूर पंख
मस्तकावर धारण केलं, कारण मयूर जीवनामध्ये काम भोगत नाही. ज्याची भक्ती निष्काम आहे त्याला परमात्मा आपल्या मस्तकावर धारण करतात. सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम. सगळ्यांचं मन मोहून टाकणारा वेणू हातामध्ये आहे. आणि कसा आहे तो वेणू? सुनाद आहे. फार मधुर स्वर आहेत त्या वेणूचे. अनंग रंग सागरम. अनंग म्हणजे कामदेव, जो सगळ्यात सुंदर आहे. आणि त्या अनंगाची जी सुंदरता आहे, कामदेवाची जी सुंदरता आहे, ती अनंत पटीनं, करोडो करोडो पटीनं, जसे सुंदरतेचे समुद्र आहेत, किती वर्णन करा. अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम. परमात्म्याचं ध्यान चिंतन प्रत्येक जीवानं करावं. तेच जीवनाचं कल्याण करणार आहे, मुक्ती देणार आहे. महात्मा और्य जे इक्ष्वाकू वंशामध्ये सगर महाराजांच्या पूर्वी कुलगुरू होते. त्यांनी सुंदर उपदेश केला आहे, जो आपल्या मनाला ताब्यामध्ये ठेवतो, नियंत्रणामध्ये ठेवतो, मनाला भटकू देत नाही, धर्माचं तत्व समजून घेतो, धर्म धारण करतो. धर्म ऐकायला फार सुंदर आहे, पण धारण करायला फार अवघड आहे, फार कठीण आहे. पण जो मनुष्य धर्मतत्व समजून घेतो आणि जीवनामध्ये ते धारण करतो. फार दिव्य उपदेश केला आहे महात्मा और्य यांनी. काम क्रोधादी यांच्या पाशामध्ये अडकत नाही. काम क्रोधाचा दुष्प्रभाव जो समजून घेतो, स्वतःला जो वाचवतो, जो स्वतःचं रक्षण करतो, काम क्रोधादी दोषापासून जो स्वतःचं रक्षण करतो, विद्या विनय संपन्न होतो, विद्या प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त केलं पाहिजे जीवनामध्ये, श्रवण केलं पाहिजे, ज्ञान दररोज ऐकलं पाहिजे, कायम ऐकलं पाहिजे, सतत ऐकलं पाहिजे, त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, ज्ञानयुक्त आचरण केलं पाहिजे. ज्ञानाचा आधार सोडू नये, ज्ञान मार्ग सोडू नये. ज्ञान कल्याण करणार आहे, सकळ दोषांना दूर करणार आहे. जे सकळ दोषांना दूर करतं, जीवाला सामर्थ्य देतं, तेच ज्ञान आहे. जाणोनी नाचरिले, जाणलं पण आचरलं नाही, मग त्या ज्ञानाचा काही उपयोग झाला नाही. मग असा जो ज्ञानी असेल तो अज्ञानीच आहे. विद्या विनय संपन्न झालं पाहिजे,
विद्या आली पाहिजे जीवनामध्ये, विनय आला पाहिजे, तो धारण केला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. स्वभाव बदलत नाही. स्वभाव बदलायला खूप उशीर लागतो, जन्मभर करावा लागतो प्रयत्न. महात्माजी लोटा स्वच्छ करत होते गंगेच्या किनारी. स्वच्छ केलेला लोटा पुन्हा पुन्हा स्वच्छ करत होते. आणि तिथे आलेल्या संतांनी विचारलं की स्वच्छ लोटा पुन्हा का स्वच्छ करता? तेव्हा सांगितलं की हा लोटा स्वच्छ करतो हे तुम्हाला दिसतं, पण मी माझं मन स्वच्छ करत आहे. माझ्या मनामध्ये कोणताही दुर्विचार येऊ नये. माझ्या मनाला कोणत्याही दुर्विचाराचा स्पर्श होऊ नये. मोठ्या संताचं हे वचन आहे. गंगेच्या किनारी ज्यांनी जन्मभर निवास केलेला आहे, प्रत्येक घटनेमध्ये जे जागृत राहिले आहे, कठोपनिषदानं जीवाला उपदेश केलेला आहे, यमदेवानं उपदेश केलेला आहे. उत्तिष्ठत, जागृत, वरांनी बोधत. उत्तिष्ठत म्हटलं उठा म्हटलं. कशातून उठा? या लौकिक जीवनातून उठायचं आहे आणि जागृत व्हायचं आहे. धर्माप्रती जागृत व्हायचं आहे, कर्तव्याप्रती जागृत व्हायचं आहे, आत्मबोधाप्रती जागृत व्हायचं आहे आणि आपलं गंतव्य प्राप्त करायचं आहे, आपलं लक्ष्य प्राप्त करायचं आहे. या वचनाचा उच्चार अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांनी केला. राईस म्हणजे उठा, अवेक म्हणजे जागृत व्हा. राईस, अवेक, स्टॉप नॉट, थांबू नका. टिल द गोल इज रीच्ड, जोपर्यंत ध्येय प्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका. तुमचं ध्येय प्राप्त करा. उपनिषदाचा संदेश आहे, वेदांचा संदेश आहे. ध्येय जाणलं पाहिजे. आपण कशासाठी आलो, कशासाठी आपला जन्म झाला, काय आपल्याला प्राप्त करायचं आहे का? असं वाऱ्यामध्ये जसा पाला पाचोळा उडत जातो तसं जायचं आहे. तसं व्यर्थ गमवायचं नाही. प्रत्येकाचं जीवन हे फार बहुमोल आहे. और्व ऋषींनी सांगितलं विद्यावान झालं पाहिजे, विनय संपन्न झालं पाहिजे. कारण विद्या आली की विनय आला पाहिजे. विद्या आल्यानंतर गर्व नको, विद्या आल्यानंतर अभिमान नको, विद्या आल्यानंतर व्यर्थ गोष्टीमध्ये आपलं आयुष्य जायला नको. माझे मज कळो आले अशी अवस्था झाली पाहिजे. माझ्या जीवनाचं सार सर्वस्व माझ्या लक्षात आलं आणि ते जर घडलं तर मग त्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. मग झालं ते ज्ञान प्राप्त. ओ हरी हरी. धर्म तत्व जाणून धर्माचं आचरण केलं. सदाचारी झालं पाहिजे. आचरण शुद्ध पवित्र झालं पाहिजे. असा जो असेल आतापर्यंत सांगितलेले हे तत्व ज्याने जीवनामध्ये धारण केले त्याला प्राज्ञ म्हणायचं. ज्ञानाचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये प्रगट झाला. ज्ञान सुगंधित झालं, ते ज्ञान दरवळलं, ज्ञानमूर्ती झाला. मग त्याला प्राज्ञ म्हणायचं. तो खरा प्रज्ञावान. आणि हे सगळं घडल्यानंतर ज्याचे कर्म शुद्ध झालेले आहेत, ज्याचे कर्म श्रेष्ठ झालेले आहेत, जो जगाच्या कल्याणासाठी कर्म करतो, थोडं जर मनुष्याने काही केलं तर ते दाखवण्याची इच्छा होते. दाखवण्याची इच्छा ही चांगली नाही.
करण्याची इच्छा, सांगावं लागत नाही, चेहऱ्याकडे पाहिलं की ते लक्षात येतं की यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, यांनी मन नियंत्रित केलं आहे, धर्माचं तत्व जाणलं आहे, जाणून या धर्मतत्व धर्माचरिले, धर्मतत्व जाणून घेतलं आणि धर्माचं आचरण करायला लागले, विद्यावान झाले, विनय संपन्न झाले, परोपकारी झाले, जीवन कृतार्थ झालं. हा जीवन कृतार्थ करण्याचा मार्ग और्व ऋषींनी सांगितला, उपदेश केला. ज्यांच्या अंतःकरणामध्ये परोपकार विद्यमान राहतो तो जगासाठी वंदनीय पूजनीय होऊन जातो. मैत्री द्रवांत करणस्तस्य मुक्तिं करे स्थिताः. हातावर जसा काही एखादा आवळा ठेवलेला आहे आणि तो प्रत्यक्ष दिसतो आहे, तो अमल दिसत आहे, तशी मुक्ती करे स्थिताः. सगळं त्यांच्या जीवनामध्ये स्पष्ट आहे. तळ हातावर ठेवलेला तो आवळा जसा दिसतो, अमल जसा दिसतो, तसा त्यांना मोक्ष दिसतो, मुक्ती दिसते. मुक्तिम करतले स्थिताः. और्व ऋषीच्या जीवनातला प्रसंग आहे, त्रेतायुगातला हा प्रसंग आहे. जेव्हा या पृथ्वीवर भूतलावर गंगा नव्हती, फार दिव्य प्रसंग आहे. श्रीमद भागवताच्या 9 स्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे. अनेक पुराणामध्ये हा प्रसंग वर्णित आहे. या प्रसंगामध्ये और्व ऋषीचं महात्म्य प्रगट झालेलं आहे. वेद उपनिषदांचे अनेक ऋषी आहेत ज्यांचे नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही. त्यांनी केलेल्या दिव्य चरित्राचा आपल्याला अनुभव सुद्धा नाही. परोपकारासाठी ते किती झटले यांची माहिती सुद्धा आपल्याला नाही. आपल्या पाठ्यपुस्तकातून हे ज्ञान मिळत नाही. सर्वसामान्य ग्रंथामध्ये शोधलं तर त्याबद्दल चर्चा सुद्धा मिळत नाही. ते प्राचीन पुराण ग्रंथ शोधले की मग त्यांची माहिती मिळते. आणि ती माहिती प्राप्त केल्यानंतर त्यांनी केलेल्या सत्कर्माबद्दल पठन केल्यानंतर लक्षात येतं किती दिव्य महात्म्य होऊन गेले, ज्यांचं नाव आपल्याला माहित नाही. किती अभागी आहोत आपण. ज्ञानाचं द्वार आपल्यासाठी उघडलंच नाही. एका विवाहामध्ये जाण्याचा योग आला. ज्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांनी पूर्ण दक्षता घेतली होती. आणि जेव्हा मंगलाष्टकाचा उच्चार व्हायला लागला तर पहिला मंत्र ऋग्वेदातला होता. आणि त्या मंत्राचा उच्चार ऐकता बरोबर आनंद झाला. ऋग्वेदाचा मंत्र विवाहामध्ये मंत्रहीन जीवन नसावं, शास्त्रहीन जीवन नसावं. दिव्य ज्ञानद्रष्टा ऋषींनी ते शास्त्र दिलं आहे. मंत्रशास्त्र, मंत्राचा प्रभाव असतो. आपल्या जीवनामध्ये मंत्र पाहिजे.
मंत्र पाठ केला पाहिजे, मंत्र श्रवण केले पाहिजेत, मंत्रमय जीवन असलं पाहिजे. मंत्र पावित्र्य आणत असतात, मंत्र सद्भाव आणत असतात, परिसराची मंत्र शुद्धी करत असतात, आपल्या अंतःकरणाची शुद्धी करत असतात, जीवनाची शुद्धी करत असतात. त्या विवाहामध्ये तो मंत्र ऐकला. अनेक विवाह पाहण्याचा योग आलेला आहे, पण तिथेच केवळ तो ऋग्वेदाचा मंत्र ऐकण्याचा योग आला. ऐकता बरोबर आम्हाला आनंद झाला. मंत्रहीन विवाह होत आहेत. लोकांना मंत्राची पर्वा राहिली नाही, कोणी लक्ष देत नाही. मंत्रवान पुरोहिताची प्रतिष्ठा झाली पाहिजे. पुरोहितानं सुद्धा आग्रह केला पाहिजे की हे मंत्र आहेत, हे मंत्र बोलल्या गेले पाहिजेत, त्याचा उच्चार झाला पाहिजे. हा काव्याचा विषय नाही, यमक जुळवण्याचा विषय नाही, हे शास्त्र आहे. आणि मंत्रद्रष्टा जे ऋषी आहेत त्यांनी जगावर फार कृपा केलेली आहे. हरी हरी. काल एका बालकाची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की मी यजुर्वेद प्राप्त केला आहे. आनंद वाटला. इतक्या कमी वयामध्ये यजुर्वेदाची प्राप्ती. दुसरा वेद सोपं नाही वेद प्राप्त करणं, आणि तेही कलियुगामध्ये. सगळं वातावरण ज्या ठिकाणी दूषित झालेलं आहे तिथे वेदाची प्राप्ती. धन्य माता पिता तयाची आहे असं म्हणावंसं वाटतं. आपल्यापेक्षा कोणी ज्ञानी भेटला की मोठा आनंद व्हायला पाहिजे की परमात्मा कृपा केली, मला ज्ञानवंताचं दर्शन घडवलं. हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा. और्व ऋषींनी दिव्य उपदेश केलेला आहे. आणि नंतर जे प्रसंग आहेत त्रेतायुगातले प्रसंग, और्व ऋषीच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग. दुष्टांचं चरित्र फार मोठ्या परिश्रमानं निर्मळ होतं, पण संत कृपा लागते. एखाद्या संतानं जर प्रयत्न केले तर मग त्या दुष्टाचं चरित्र निर्मळ होऊ शकतं. तसं स्वतः ते निर्मळ करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. जसा एखादा मनुष्य म्हणतो की मी व्यसन सोडलं, आणि तो सांगत सुटतो, सगळ्यांना सांगत सुटतो की मी व्यसन सोडलं, मी व्यसन सोडलं, मी व्यसन सोडलं. पण ह्या सांगण्यामध्येच लक्षात येतं की यांनी व्यसन सोडलेलं नाही. सोडलं म्हणजे सुटलं, मग त्यांचं स्मरण करायची गरज नाही, मग ते सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. म्हणजे सुटलेलंच नाही, ते चांगलंच चिकटलेलं आहे, त्याचा लेप लागलेला आहे अंतःकरणाला. ते सुटणं अवघड आहे जोपर्यंत त्याचा दृढ निश्चय होत नाही. गोस्वामीजी तुलसीदासजी महाराजांनी संसार सोडला, रत्नावलीचे शब्द ऐकले
अंतकरणाला स्पर्श झाला, परमतत्वाचा स्पर्श झाला आणि तिथून निघाले. त्या धोधो पडणाऱ्या पावसामध्ये चिखल तुडवत रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, अंधार पाहिला नाही, उजेड पाहिला नाही, मार्ग काशीचा धरला, सोडून निघाले, पुन्हा वळून पाहिलं नाही. खरा तत्वबोध झालेला आहे जीवनामध्ये. तुळशीदासजी महाराजांना बोध ज्या वेळेला झाला त्या वेळेला बोध होणं फार दुर्लभ आहे, फार कठीण आहे, अवघड आहे. पण अवतारी पुरुष आहे, जगामध्ये फार मोठं शास्त्र प्रगट करण्यासाठी अवतरित झालेलं आहे. स्वामीजी महाराजांनी परतून पाहिलंच नाही. काशीची वाट धरली, विश्वनाथ भगवानच्या चरणी मस्तक ठेवलं, लीन झाले परमतत्वामध्ये. विश्वनाथ भगवानचे आशीर्वाद प्राप्त झाले. दिव्य मास आहे, श्रावण मास आहे. विश्वनाथ भगवानचं स्मरण ब्रह्ममुहूर्तामध्ये मनुष्यानं केलं पाहिजे. ज्या स्तोत्राचा उच्चार आपण केला, भजैक भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपेच्छ गुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज हे शिवाचे अवतार आहेत, शिव भगवान आहेत. मनुष्याला हे कार्य करणं कठीण आहे. आणि शिव भगवाननी श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. सगळं एकच आहे. रामही तेच, कृष्णही तेच. शिव भगवानच्या अंतःकरणामध्ये रामप्रभू आहेत, रामप्रभूच्या अंतःकरणामध्ये शिव. त्रिशूलाचं चिन्ह त्रिपुंड रामप्रभूंनी आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. उभं गंध, आणि गंध फार सुंदर आहे. त्रिपुंड धारण केलेला आहे, ज्याचा आकार त्रिशूलासारखा आहे. आणि शिवभगवाननी जे गंध धारण केलेला आहे, विभूतीचं गंध, ते आडवं आहे, रामप्रभूच्या धनुष्यासारखं. रामप्रभूंनी कोदंड धारण केलेला आहे, आणि त्या कोदंडासारखं गंध शिवभगवानने आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. जे परमात्म्यानं धरलं आहे ते धारण केलेलं आहे शिवभगवाननी. आणि शिवभगवाननी जे धारण केलेलं आहे ते रामप्रभूंनी आपल्या मस्तकावर. परमात्मा त्या त्रिपुंड भूषित झालेले आहेत, आणि शिवभगवान कोदंड विभूषित झालेले आहेत. हरी चंदन चर्चित नील कलेवर. रामप्रभूचं कलेवर जे आहे, शरीर जे आहे, ते चंदन चर्चित आहे. या ठिकाणी रामप्रभू चंदन चर्चित झाले आणि शिव भगवान झाले विभूती भूषण. काही काही भागामध्ये लोक आपल्या मुलांचे नाव ठेवतात विभूती भूषण.
ज्यांनी विभूती धारण केलेली आहे, विभूती धारण केली म्हणजे वैराग्य धारण केलं. भस्म आहे ना विभूती, सगळं जाळून टाकलं, सगळं जाळून टाकलेलं आहे, काहीच शिल्लक ठेवलं नाही. दुर्गुणही जाळले, सद्गुणही जाळले, त्याचा भस्म करून टाकलं. आणि भस्माची आता अन्य गती नाही, पुढची गती नाही भस्माची, झाली ती शेवटची गती आहे. आणि ती शेवटची अवस्था जी आहे, काम क्रोध आदी भस्म केले, सगळे दुर्गुण सद्गुण जे काही आहे ते सगळे भस्म करून टाकले. आणि ते भस्म आपल्या मस्तकावर विभूतीच्या स्वरूपामध्ये धारण केलं. शिव भगवानचं स्वरूप आहे. दुष्टांचं चरित्र निर्मळ होत नाही, स्वप्रयत्नानं निर्मळ होत नाही. संत शरण त्यांना व्हावं लागतं. संतांची शरण घेतल्यानंतर, पूर्ण भावेनं समर्पित झाल्यानंतर, त्यांच्यावर संत कृपा झाल्यानंतर मग त्यांचं चरित्र बदलतं. पण परिस्थिती फार कठीण आहे. दुष्ट लोकांना संत आवडत नाही, ते संतांचा तिरस्कार करतात, त्यांना त्रास देतात, त्यांची निंदा करतात, त्यांच्यावर विपत्ती आणतात, त्यांचा छळ करतात. ही सत्यावस्था आहे. जगामध्ये चोहीकडे पाहिलं की हेच दिसतं. सज्जनांना त्रास आणि दुर्जन सुखामध्ये. दुर्जनांसाठी सगळे मार्ग मोकळे आणि सज्जनासाठी परमार्थाचा मार्ग सुद्धा अवरुद्ध आहे, अडवलेला आहे. त्यांचा परमार्थ सुद्धा त्यांना करता येत नाही. भयंकर अवस्था आहे. औरव ऋषीचा उपदेश फार महत्वपूर्ण आहे. त्रिकाल ज्ञानी आहेत औरव ऋषी. अनेक भक्तांना नाव सुद्धा माहीत नसेल. त्यांचं नाम माहीत व्हावं, त्यांनी जो दिव्य उपदेश केला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवावा, आपल्याला तो कळावा, म्हणून आज या वचनांचा उच्चार आहे. हे अमृतासारखे वचन आहेत. हे संत वचनामृत आहे. अनंत संत होऊन गेले. आपण लीन भावानं, नम्र भावानं त्यांचे वचन श्रवण करावे. कोणत्याही धर्माचे असो, कुठल्याही प्रकारचा भेद मनामध्ये आणायचा नाही. हे महाराष्ट्रातले आहेत, हे महाराष्ट्रातले नाही, हे इकडचे आहेत, हे तिकडचे आहेत, या मार्गाचे आहेत, त्या मार्गाचे आहेत. एक महात्माजी भेट झाली कालचा प्रसंग, आणि त्यांच्या वाणीमधून निघालं की आता वेदांचं कार्य आरंभ झालाय. चारही वेदांचं शिक्षण एकाच ठिकाणी प्राप्त व्हावं असे प्रयत्न आहेत. सामवेदाच्या 90 शाखा सांगितल्या आणि आता जगामध्ये 3च सुलभ आहेत, बाकीच्या लोप पावल्या. मागे गेलेल्या काळामध्ये वेदांची अवहेलना झाली. शास्त्र ग्रंथ दुष्टांनी जाळून टाकले, नष्ट केले. दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याकडे जास्त असते. दुर्जनाच्या संगतीमध्ये गेलं की आपल्या अंतकरणातला सद्भाव नष्ट होतो, आपल्या अंतकरणातली भक्ती नष्ट होते. सायंकाळची प्रार्थना लोक करत नाही. सायंकाळची प्रार्थना बंद झाली आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत नाही, उठण्याची वेळ नाही. दिनचर्या म्हणजे काही लौकिक कार्य करणं एवढी होऊन गेलेली आहे. दिनारंभ योग्य मार्गानं होत नाही. ज्ञानाला जीवनाचा आधार मानल्या जात नाही. इन्फॉर्मेशनलाच ज्ञान मानल्या गेलं आहे. ज्ञान काय आहे हे काही कळत नाही.
अनेक पित्यांना असं वाटतं की माझा मुलगा खूप मोठ्या पदावर जावा, त्यांनी खूप धन कमवावं, जगामध्ये मान्य व्हावा, जगामध्ये तो मान्य व्हावा हा चांगला विचार आहे, पण धर्म मार्गानं मान्य व्हावा हा महत्वाचा विचार आहे. माझ्या संततीनं काय साध्य करावं. एकदा एक वडील भेटले होते आणि ते सांगत होते, महाराज जी, मुझसे जो बन पड़ा मैंने बेटों के लिए कर दिया है. मेरे 5 बेटे हैं और 5 बेटों के लिए मेरा जो पितृ कर्तव्य है वो मैंने किया है. अच्छे संस्कार उनको दिए हैं, अच्छी शिक्षा उनको दी है और उनसे एक प्रार्थना की है कि बस इतना ध्यान रखो, ऐसी बात न करना, ऐसा कोई कार्य न करना कि कुल को कलंक लगे. अच्छा बनने का प्रयत्न जरूर करना. कलयुग है, बड़ा कठिन है, फिर भी तुम प्रयत्न करना. अच्छा नहीं बन सके ठीक है, हरी इच्छा है, लेकिन बुरा कभी मत बनना. उपदेश तो उन्होंने बड़ा सुंदर कर दिया है. इसमें एक बात और जोड़ देते तो बहुत अच्छा हो जाता कि जीवन में कभी भी कोई कलंक लगे ऐसा काम न करना. इसके साथ ये भी जोड़ देते कि जीवन में जब तक कर सकते हो अच्छे ही कर्म करना. धन तो अपने आप आ जाता है, समृद्धि अपने आप आ जाती है, दुर्गुणों को लाना नहीं पड़ता, दुर्गुण सिखाने नहीं पड़ते, दुर्गुणों का कोई ग्रंथ नहीं है, सद्गुण लाने पड़ते हैं. सद्गुण के लिए आराधना करनी पड़ती है, सद्गुण का चिंतन करना पड़ता है. जिस संगति में मनुष्य बैठता है वैसा ही हो जाता है. संगति तो प्रज्ञावान की होनी चाहिए. प्रज्ञावान की संगति में बैठना है. उस प्रज्ञा का प्रकाश हमारे जीवन में आना चाहिए. स्वयं प्रज्ञावान होना चाहिए. संसारी हो या सन्यासी, दोनों को यह प्रयत्न करने चाहिए. और वह ऋषि ने बड़ी कृपा की और बड़ा सुंदर उपदेश दिया. दुष्टों का जीवन निर्मल होने में बड़े परिश्रम लगते हैं और वे तो सत्पुरुषों से बैर रखते हैं. सत्पुरुषांसोबत ते वैर ठेवतात, पुण्यात्मांना त्रास देतात. पुण्यवानाला सगळं जग पुण्यमय दिसतं, दुर्जनाला सगळं जग पापमय दिसतं. दुर्जनाची दृष्टी पापमय आहे. ज्याच्या दृष्टीमध्ये पापाचा संचार झालेला आहे त्याला सगळ्या जगामध्ये पाप संचार दिसतो. ज्याच्या दृष्टीमध्ये पुण्य संचार झालेला आहे त्याला सगळं जग पुण्यमय दिसतं. सत्पुरुषाच्या जीवनामध्ये पुण्यमय शांती आहे. दुर्जनाच्या जीवनामध्ये पापमय अशांती आहे. त्याला ती अशांत करत आहे. एका पत्नीनं सांगितलं, एका माताजीनं सांगितलं, पतीबद्दल सांगितलं, निंदा नाही केली, पण त्यांच्या जीवनामध्ये काही अवगुण आले होते त्याच्याबद्दल सांगितलं. हे फार क्रोधी आहेत.
आणि दिवसभर धूम्रपान करीत असतात। सगळ्या घरामध्ये त्या धूम्रपानाचा दुर्गंध असतो। घरामध्ये कोणी पाहुणा आला तर मोठा संकोच होतो, काय करावं। अगरबत्त्या लावून तो दुर्गंध दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, पण इतका धूम्रपान आहे की त्या अगरबत्त्यांचा सुगंधही त्यापुढे फिका पडतो। सुगंधाचा प्रभाव तर राहतच नाही, पण दुर्गंधाचा प्रभाव कायम आहे। घरामध्ये राहणाऱ्या मुलांच्या कपड्यावरही तो दुर्गंध आहे। सांगून पाहिलं, म्हणून पाहिलं, पण काही बदल होत नाही। स्वभाव नित्य क्रोधी आहे, दररोज क्रोध, कायमचा क्रोध। त्या क्रोधामधून कसं सुटावं काही मार्ग सापडत नाही। अनेक वेळा सांगून पाहिलं, क्रोध स्थायी भाव झाला स्वभावाचा, कायमचा क्रोध, जन्मभर क्रोधी असतात काही लोक। आणि तो क्रोध नियंत्रित करण्यासाठी जी उत्तेजना तो क्रोध निर्माण करतो, ती नियंत्रित करण्यासाठी सतत धूम्रपान आहे। काय करावं कळत नाही। भोळा भाबळा विचार आला अंतकरणामध्ये की आता परमात्म्याला सांगावं, आता औषधं निघालेली आहेत, आता व्यवस्था आहे, सुटला पाहिजे दुर्गुण, ज्या कोणत्या मार्गाने सुटेल सुटला पाहिजे, अवगुण सोडलेच पाहिजे। अवगुण सोडल्याशिवाय जीवन निर्मळ होणार नाही। तो क्रोध असो का काम असो, लोभ असो का मोह असो, मद असो का मत्सर असो, सगळे दुर्गुण आहेत, अवगुण आहेत। आपले अवगुण आपल्याला कळव आले की समजून चालावं। आपल्याला आपल्यावर कृपेला सुरुवात झाली, समजले कमीत कमी, आता ते दूर करायचे, ते सोडायचे। आता और्व ऋषींनी जो उपदेश केला त्याच्यामध्ये आता प्रसंग आलेला आहे सगर महाराजांचा। गंगा नव्हती जगामध्ये, त्रेतायुगातला हा प्रसंग आहे। अयोध्येमध्ये हरिश्चंद्र महाराजांचं राज्य झालं, प्रसंग आपण ऐकलेले आहेत। हरिश्चंद्र महाराजांच्या नंतर त्यांचे पुत्र रोहिताक्ष अयोध्येचे राजे झाले। पुण्यचरित्र होते रोहिताक्ष। रोहिताक्षानंतर त्यांचे पुत्र हरिताक्ष हे अयोध्येचे राजे झाले। हे नावही माहित नाही आपल्याला। आणि हरिताक्षानंतर त्यांचे पराक्रमी पुत्र बाहुक राजे झाले। बाहुक महाराजांच्या वेळचा हा प्रसंग आहे। और्व ऋषी त्यांचे कुलगुरू होते। और्व ऋषी त्यांना नित्य उपदेश करत असत। हा जो उपदेश आपण श्रवण केला, हा उपदेश राजा बाहुकाक्षला दिला होता। बाहुकाक्ष त्यांचं नाव आहे। पराक्रमाच्या अनुसार तो शब्द आहे। ज्यांच्या बाहूमध्ये प्रचंड बळ होतं, प्रचंड शक्ती होती आणि धर्मबळ त्यांच्या पाठीशी होतं। या पृथ्वीचं शासन त्यांनी केलं, राज्य त्यांनी केलं। अनेक राण्या होत्या। मुख्य राणी यादवी होती। बाहुक महाराजांच्या जीवनामध्ये सगळे वैभव होते, ऐश्वर्य होते, आनंद होता, संतती नव्हती, हे दुःख होतं। होणारी घटना जी आहे ही माहीत होती और्व ऋषींना। और्व ऋषींनी बाहुकाक्षाचं सांत्वन केलं। राजवैद्य जे होते त्यांनी महाराजांना
त्यांची स्वास्थ्य चिकित्सा केली आणि त्यांच्या लक्षात आलं की एक असाध्य रोग त्यांना झाला आहे. त्या रोगाचा उपचार राजभवनामध्ये होऊ शकत नाही. राजवैद्यांनी सांगितलं, महाराज आपण आता वनामध्ये राहायला जावं, वनामध्ये निवास करावा. वनामधील स्वच्छ वातावरणामध्ये, निर्मळ वातावरणामध्ये परमात्मा कृपा झाली तर आपला रोग बसेल. आणि बाहुकाक्ष महाराजांनी राजवैद्यांचं मान्य केलं. ते वननिवासासाठी निघून गेले. सोबत त्यांची मुख्य पत्नी, मुख्य राणी यादवी सुद्धा गेली. रोग काही आटोक्यात आला नाही. अगदी अंतिम अवस्थेमध्ये रोग होता आणि एक दिवस अचानक बाहुकाक्ष महाराजांचं निधन झालं. यादवी राणी एकटीच होती. यादवी राणीनं चिता रचली, रडायला लागली की वनामध्ये आल्यानंतरही महाराजांचा रोग बसला नाही. चितेवर महाराजांचं शरीर ठेवलं. आता अग्नी द्यायचा आहे. विचार करायला लागली की आता अग्नी द्यावान आपणही सती होऊन जावं. आजूबाजूला कोणीच नाही. काही ऋषी समाजातल्या ऋषींना हे कळलं आणि त्यांनी और्व ऋषीला समाचार दिला की महाराज मोठी दुर्घटना घडलेली आहे. बाहुक महाराजांनी देह ठेवला. यादवी राणीवर प्रचंड संकट कोसळलेलं आहे. महाराणीनं स्वतः चिता रचली आणि महाराजांना त्या चितेवर ठेवलेलं आहे. आता अग्नी देणं तेवढं राहिलेलं आहे. आपण शीघ्र यावं. आणि बाहुक महाराज आले. त्यांच्या सोबत अनेक ऋषी आले. बाहुक महाराजांनी हात दाखवला. महाराणी यादवीनं और्व ऋषींकडे पाहिलं. जसे थांबायला सांगत आहे, थांब. और्व ऋषी जवळ आले. सगळा प्रसंग त्यांच्या दृष्टी समोर आला. सांगण्याची आवश्यकता पडली नाही. और्व ऋषींना हे सगळं माहीत होतं. अंतर्ज्ञानी होते. और्व ऋषींनी आज्ञा केली, महाराणी तुम्हाला सती व्रत धारण करता येत नाही. अग्निकाष्ठ तुम्हाला भक्षण करता येत नाही. तुम्हाला आमची आज्ञा आहे. तुम्ही गर्भवती आहात. तुमच्या कुक्षीमध्ये इक्ष्वाकू वंशाचा विवस्वान मनु वंशाचा राजपुत्र आहे, जो सगळ्या जगावर राज्य करणार आहे, परम पुरुषार्थ करणार आहे. आणि या अवस्थेमध्ये तुम्हाला सती व्रत धारण करता येत नाही. मग ऋषी मुनींनी मंत्रोच्चारानं बाहुकाक्ष महाराजांना अग्नी दिला. ऋषी मुनी महाराणी यादवीला घेऊन आले. राजभवनामध्ये यादवी राणी पती चिंतनामध्ये दुखी राहू लागली. बाळाचा जन्म आता होणार आहे. घटिका निकट आलेली आहे. ज्या उपराण्या होत्या त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ईर्ष्या निर्माण झाली की तो कोणत्या स्तराला जाईल सांगता येत नाही. मनामध्ये ईर्ष्या निर्माण होऊ नये. त्या ईर्ष्येचा प्रचंड दंड आहे. स्वतःलाही आहे आणि इतरांनाही आहे. महाभारताचे प्रसंग पहावे, रामायणाचे प्रसंग पहावे. कैकेयीच्या चरित्रामध्ये काय आहे? हरी हरी. मंथरेच्या जीवनामध्ये काय आहे? शूर्पणखेच्या जीवनामध्ये काय आहे? रावणाच्या जीवनामध्ये काय आहे?
वालीच्या जीवनामध्ये काय आहे, कोणत्या गोष्टी आहेत, कशाने त्रस्त झालाय रावण. रावण अस्वस्थ आहे, स्वस्थ नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये ते दोष बलवान झालेले आहेत. ईर्ष्या हा प्रचंड दोष आहे. त्याचा प्रभाव जेवढा सत्ययुगामध्ये होता, जेवढा त्रेतायुगामध्ये होता, जेवढा द्वापरामध्ये होता, त्याच्याही पेक्षा अनंत पटीनं कलियुगामध्ये आहे. कशाबद्दल ही ईर्ष्या वाटत असते. हो, मनुष्याचं चरित्र त्याच्या डोळ्यामध्ये दिसत असतं. ईर्ष्यावंत मनुष्य त्याचं चरित्र लपवू शकत नाही. माध्यमामध्ये जे जे चाललेलं आहे ते श्रवण केलं की लक्षात येतं की सगळे ईर्ष्येचे रूप आहेत. समाजामध्ये पाहिलं, वर्तमानपत्रामध्ये ज्या घटना प्रकाशित झालेल्या आहेत त्या वाचल्या की लक्षात येतं की सगळा ईर्ष्येचा प्रभाव. हे 6 दोष जे सांगितले ते बलवान झालेले आहेत. ज्या उपराण्या होत्या त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या जागृत झाली. त्या विचार करायला लागल्या, बालक अजून जन्मला नाही, तो जन्मल्यानंतर मग या महाराणीचं महात्म्य खूप वाढेल, आपली अवहेलना होईल. दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारे संत असतात, स्वतःच्या सुखासाठी झटणारा संसारी असतो. स्वतःच्या सुखासाठीही झटणारा आणि इतरांच्या सुखासाठीही झटणारा तो सज्जन असतो. सज्जन, संत आणि संसारी असे 3 विभाग केले. तिघांचेही कर्म चांगलेच आहेत, सत्कर्मच आहेत. पण संतांचे कर्म हे वैश्विक आहेत, विश्वासाठी आहेत. सज्जनाचे सत्कर्म हे स्वतःसाठी आणि समाजासाठी आहेत आणि संसारीचे जे सत्कर्म आहेत ते केवळ त्याच्या संसारापुरते आहेत. आणि त्याच्यामध्ये काही बाधा निर्माण झाली की मग त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते. त्यांनी विचार केला, त्या उपराण्यांनी, त्यांनी विष मिळवलं. गर, विषाला गर म्हटलेलं आहे. आणि यादवी राणी मध्यान्नाच्या वेळेला जेव्हा विश्राम करत होती, प्रसव काळ जवळ आला होता आणि त्यांनी बरोबर संधी साधली आणि जाऊन यादवी राणीच्या उघड्या असलेल्या मुखामध्ये गराचे 2 थेंब टाकले. जहाल विष प्राप्त केलं होतं, आणून देणारीने ते आणून दिलं होतं. अशा कामामध्ये लोक मागे राहत नाही, पाप कर्माचे सहाय्यक होतात. मनुष्य जीवनामध्ये कधीही पाप कर्माचं सहाय्यक होऊ नये. नाही, त्या बाबतीत सहायता नाही, सहभागी नाही. बालकावर त्याचा प्रभाव पडला. राणी तडफडायला लागली. समाचार और ऋषींना गेला. और ऋषी मुनींच्या सहित धावत आले. राणीची ती अवस्था पाहिली. महाराजांनी डोळे बंद केले. आपल्या योग प्रभावानं महाराणीचे प्राण वाचवले आणि कुक्षीमध्ये असलेला तो बालक तोही रक्षिला. योग बलानं हे सगळं केलं आणि काळ येता बरोबर त्या बालकाचा जन्म झाला, विषासहित जन्म झाला. म्हणून त्याचं नामकरण केलं सगर. आणि तो राजा प्रचंड पराक्रमी निघाला. और ऋषींची कृपा झाली. सगळी पृथ्वी त्याने जिंकली. पृथ्वीला अनुशासन दिलं. सगरांचं अनुशासन आहे.
महाराजा सगर त्यांनी दिलेलं अनुशासन, त्याची चर्चा केलेली आहे और ऋषींनी. श्रीमद भागवतामध्ये श्री शुकदेवजी महाराजांनी वर्णन केलं, व्यासोनारायण भगवाननी लेखन केलं. ते सगर महाराज एवढे पराक्रमी होते की पृथ्वीवर जाण्याचे मार्ग त्यांनी निर्माण केले. एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी मार्ग नव्हते, रस्ते निर्माण केले. आणि पाऊल वाटा ज्या आहेत त्यांना सगर म्हणतात आजकालच्या प्राकृत भाषेमध्ये. ते मार्ग निर्माण करणारे, सगर निर्माण करणारे महाराजा सगर होते. त्यांनी व्यवस्था दिली. काहींना सांगितलं तुम्ही 2 न शिवलेले वस्त्र धारण करा. काहींना 2 वस्त्राची आज्ञा दिली, काहींना एका वस्त्राची आज्ञा दिली, काहींना केवळ लंगोटी सांगितली, काहींना सांगितलं तुम्ही केस ठेवायचे, काहींना सांगितलं तुम्ही केस ठेवायचे आणि दाढी सुद्धा ठेवायची, मूछ सुद्धा ठेवायची. काहींना सांगितलं की नाही तुम्हाला मूछ नाही, तुम्ही केवळ दाढी ठेवायची. काहींना सांगितलं तुम्ही मुंडन करायचं, पूर्ण मुंडन. काहींना सांगितलं तुम्ही अर्धमुंडन करायचं. काहींना 1 वस्त्र, काहींना 2 वस्त्र, काहींना शिवलेले वस्त्र, काहींना लंगोटी, ह्या मर्यादा देऊन टाकल्या आणि त्या देशाचं ते भूषण झालं. जगामधले विविध देश पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भिन्नता आहे. आणि उत्सवाच्या प्रसंगी ते लोक तो वेश परिधान करतात. तो वेश त्यांनी सोडलेला नाही, आजही सोडलेला नाही. ओम हरी. कठोर शासन केलं, जगामध्ये अनुशासन निर्माण केलं. त्यांच्या राज्यामध्ये कोणी मस्तकही वर काढत नसे. दुर्गुणी भयभीत झालेले होते. धर्माचं राज्य सगर महाराजांनी भूतलावर स्थापित केलं. हरी. गुरु महाराजांनी ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञेचं पालन केलं. आपल्या गुरूंच्या चरणी पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा, आणि जीवनाला ही मान्यता प्राप्त झाली. संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताची ये पायी हा माझा विश्वास. अशी भावना आहे सगर राजाची. महात्म्य प्राप्त झालं जीवनाला. प्रत्येकासाठी कर्तव्य वेगळे, प्रत्येकासाठी वेगवेगळं कर्तव्य आहे. सगळ्यांचं महत्व आहे. खिळ्याचंही महत्व आहे आणि विळ्याचंही महत्व आहे. खिळ्याच्या ठिकाणी विळा कामाचा नाही आणि विळ्याच्या ठिकाणी खिळा कामाचा नाही. आणि जे जे परमात्म्यानं आपल्याला कर्तव्य दिलं ते करायचं. खिळा केलं तर खिळा व्हायचं, विळा केलं तर विळा व्हायचं. जे परमात्मा करेल ते मान्य करायचं. आपलं कर्तव्य शुद्ध भावानं, परिपूर्ण भावानं करायचं. संतांच्या चरणी श्रद्धा ठेवायची. संत मंगल करणारे आहेत. रामानुज महाराज वैष्णवाचार्य अनंत विभूषित श्री रामानुजाचार्यजी महाराज, ज्यांनी दक्षिण भारतामध्ये अवतार घेऊन श्रीरंगम क्षेत्रामध्ये निवास करून धर्मध्वजा उंचाविली.
संत त्यासाठीच येत असतात, धर्माचं कार्य करण्यासाठीच येत असतात. झाली तेवढी त्यांना सहायता करायची, त्यांच्या कार्याला समर्थन द्यायचं, त्यांच्या कार्यामध्ये अगदी निर्लोभी वृत्तीनं सहायता करायची. आपल्या जीवनामध्ये संत सेवा घडली पाहिजे असा प्रयत्न करायचा. रामानुजाचार्यांचा प्रभाव एवढा होता की मोठमोठे राजे महाराजे त्यांच्या चरणी दंडवत करत. सांगावं लागत नव्हतं. विरोधक खूप होते, खूप विरोध करणारे लोक होते, पण पुढे पुढे असं झालं की ते विरोध करणारे समोर येत नव्हते. समोर येऊन बोलण्याचं साहस त्यांच्यामध्ये नव्हतं. दुष्कर्माची लाज वाटली पाहिजे. एकांतामध्ये बसून विचार केला पाहिजे, हे दुष्कर्म मी केलं, हे भयंकर कर्म मी केलं, घोर कर्म माझ्या हातून झालं, माझी बुद्धी त्या घोर कर्माला प्रवृत्त झाली, हे मी काय केलं. कर्माचा विचारच येत नाही मनामध्ये. बधीर झालेल्या संवेदना भयंकर आहे. बालअवस्थेमध्ये जेव्हा कांचीला विद्या प्राप्त करायला गेले होते, यादव प्रकाश गुरूंच्या चरणी विद्या प्राप्त करत होते, वेद विद्या प्राप्त करत होते. वेदांच्या त्या ऋचा मुखोद्गत केल्या होत्या. एकदा गुरूंची ऋचा चुकली. ती ऋचा योग्य ऋचा जी आहे, खरोखर जशी आहे तशी रामानुजाचार्यांनी म्हणून दाखवली. गुरूंना क्रोध आला, ईर्ष्या निर्माण झाली. माझ्यापेक्षा हुशार आहे माझा विद्यार्थी. गुरूंनी एकदा सांगितलं की यांना कळलं आणि त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्याही कळल्या. गुरुची चूक काढली. गुरुच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. ईर्ष्या वाढत गेली. हत्येपर्यंत प्रकरण गेलं. गुरुनं शिष्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. घनदाट अरण्यामध्ये घेऊन गेले रामानुजाचार्यांना गोविंद भट्ट. या रामानुजाचार्याच्या सावत्र बंधून, सावत्र नाही म्हणता येणार, पण त्यांच्याच कुळातले, त्याच कुळातले चुलत भाऊ म्हणता येईल. त्या चुलत भावानं हत्या केली, भावानं हत्या केली असं म्हणावं. एकाच कुळातले आहेत, बंधू आहेत दोन्ही. आपल्या बंधूचा उत्कर्ष होत आहे, ज्ञानवान होत आहे, प्रज्ञावान होत आहे, पण त्या भावाच्या मनामध्ये प्रेम निर्माण नाही झालं, आदर निर्माण नाही झाला, ईर्ष्या निर्माण झाली आणि भावानं भावाची हत्या केली. हत्या केली म्हणजे घायाळ करून टाकलं आणि लुटून दिलं दरीमध्ये, खोल दरी. आणि तो गोविंद भट्ट धावत आला आणि यादव प्रकाशला सांगायला लागला, आपण जसं सांगितलं तसं केलं. एका व्याधानं पाहिलं, मग त्या वादाला अंतकरणात करुणा निर्माण झाली. कार्य राहिलं होतं ना, परमात्म्याची इच्छा आहे कार्य व्हावं. त्या व्याधानं काढलं. व्याध आणि व्याधपत्नी दोघांनी सेवा केली, स्वस्थ झाले. मरणासन्न अवस्था झाली होती पण जगले. पुन्हा कांचीला आले. कांचीच्या राजाच्या राजकन्येचा उपचार केला, तिला स्वस्थ केलं. सगळ्यांच्या अंतकरणातले भ्रम दूर करण्यासाठी ज्ञान प्राप्त करून, वेद ज्ञान प्राप्त करून जर गर्व आला तर मग तर सगळं चुकलं. उद्देशच असफल झाला, फलित नाही झाला. आणि मग खरं तत्व सांगायला लागले. मोठमोठे राजे महाराजे त्यांच्याकडे यायला लागले. आळवंदारचं बोलणं बोलावणं आलं. आळवंदारच्या 3 बोट हे मोडलेले होते आणि आळवंदारच्या अंतकरणामध्ये जी भावना होती, आळवंदार जे सांगणार होते, जो आदेश करणार होते,
रामानुजाचार्यजी महाराजांना तो संकेत कळला आणि एका एका शब्दाचा उच्चार करायला लागले आणि तीनही बोट सरळ झाले आणि सगळ्यांच्या लक्षात आलं हे सामान्य व्यक्तिमत्व नाही, हे फार मोठं तेजस्वी व्यक्तिमत्व आहे, हा अवतार आहे. 3 घोषणा केल्या. विष्णू सहस्रनामचं भाष्य करी, ब्रह्मसूत्राचं भाष्य करी, दिव्य प्रबंधमची रचना करी. आणि तीनही बोट सरळ झाले, वाकडे झालेले ते तीनही बोट. आणि सगळ्यांच्या लक्षात आलं आणि जे सांगितलं ते केलं. रामानुजाचार्यजी महाराजांचा भाव हा फार भव्य आहे, फार समर्पित आहे, फार तेजस्वी आहे. ते कार्य करण्यासाठी त्या तेजस्वितेची आवश्यकता होती. मग एक महान तपस्वी भेटले. त्यांचं नाव महात्मा नांबी. नांबीचा अनुभव, त्यांची तपश्चर्या, त्यांचं शास्त्राचं अध्ययन, त्यांच्याकडे गेले. त्यांनी नामदीक्षा दिली. ओम नमो नारायणाय. आज्ञा केली, हा मंत्र कोणाला सांगायचा नाही, हा गुप्तपणे याचा जप करायचा. शास्त्र आज्ञा केल्या. मंदिराच्या शिखरावर चढले रामानुजाचार्यजी महाराज आणि सगळे जन जे उपस्थित होते त्यांना नामाचा उपदेश केला. आता मी तुम्हाला नामाचा उपदेश करतो, म्हणा ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. नामाचा उपदेश केला, मंत्राचा उपदेश केला. गुरु महाराजांना समाचार मिळाला, महात्मा नांबीला समाचार मिळाला की नामाचा उद्घोष प्रगट केलेला आहे, तो मंत्र सगळ्यांना दिलेला आहे. गुरु महाराजांनी बोलावून पाठवलं, रामानुजा हे भयंकर कर्म तू केला आहेस, याकरता तुला नरकाला जावं लागेल, नरक भोगावा लागेल. हात जोडले रामानुजाचार्यजी महाराजांनी आणि गुरुला सांगितलं, गुरुजी तुमचं प्रत्येक वचन मला मान्य आहे, पण अनेकाच्या उद्धारासाठी एकानं जर नरकाला गेलं तर काय वाईट आहे, आणि तो एक मीच जरी असलो तरी काय फरक पडतो, सगळ्यांचं कल्याण तर होईल. हा जो बद्ध मंत्र होता हा मी मुक्त करून टाकला, मी हा सगळ्यांना दिला. ओम नमो नारायणाय. व्यंकटेश्वराच्या वृषभाचलावर शैल शिखरावर आज जे व्यंकटेश्वर भगवानचं स्वरूप आहे ते भूवैकुंठ आहे. आणि आज त्या ठिकाणी जी मंत्रविद्या आहे ती दृढ करण्यामध्ये श्री रामानुजाचार्यजी महाराजांचं कार्य आहे. ओम. श्री नारायणाची भक्ती जगामध्ये दृढ केली. अनादी काळाचं महात्म्य आहे व्यंकटेश्वर भगवानचं, पण त्याला परिष्कृत करून शास्त्रीय स्वरूप देऊन त्या स्वरूपामध्ये आज त्या ठिकाणी ज्या परंपरा प्रचलित झालेल्या आहेत त्या परंपरा देणारे श्री रामानुजाचार्य महान वैष्णवाचार्य आहे.
त्यांची दिव्य दृष्टी होती, जगत कल्याण करणारी दृष्टी होती. हरी हरी. परमात्म्याची सेवा करताना फार समर्पित भाव पाहिजे. समर्पित भावानं परमात्म्याची सेवा केली पाहिजे. स्वतःला श्रेष्ठ नाही समजायचं, स्वतःला मोठं नाही समजायचं. परमात्म्याची कृपा मागायची. मनुष्य श्रेष्ठ काय होणार आहे? सगळे विकार तर गेलेच नाही ना अजून. जीवनामध्ये जे विकार आहे ते तर गेलेच नाही. मैं अपराधी जन्म जन्म का, नख सिख बरा विकार. हे मान्य केलं पाहिजे. मैं अपराधी जन्म जन्म का, नख सिख बरा विकार. तुम दाता दुख भंजना, मेरी करो संभार. मैं अपराधी जन्म जन्म का, मैं जन्म जन्मों का अपराधी हूं. पिछले जन्म भी में भी अपराध किए, संत दर्शन नहीं किया, भगवान का दर्शन नहीं किया, ये अपराध हो गया. शास्त्र का अनुशीलन नहीं किया, यह अपराध हुआ. शास्त्र का श्रवण नहीं किया, यह अपराध हुआ. भगवान का नाम मैंने जन्म भर नहीं लिया, अपराध हो गया. अपने परिवार में किसी को मैंने भगवान नाम लेने नहीं दिया, यह अपराध हो गया. संत की निंदा की, यह अपराध हो गया. भगवान की निंदा की, यह अपराध हो गया. सज्जनों की निंदा की, यह अपराध हो गया. शास्त्रों की निंदा की, यह अपराध हो गया. शास्त्र ने जो आज्ञाएं दी है, द कमांडमेंट्स ऑफ गॉड, परमात्मा की जो आज्ञाएं हैं उनका मैंने तिरस्कार किया, यह भी अपराध हो गया. God has given the commandments. I command you, do not speak untruth. असत्य बोलू नको, प्रमाद करू नको. संत सज्जन दीन दुबळे यांच्यावर अत्याचार करू नको, अपराध करू नको, ह्या आज्ञा आहेत. कुठलंही शास्त्र घ्यावं, पाश्चिमात्य शास्त्र घ्यावं की पौर्वात्य घ्यावं, पौर्वात्य असो का पाश्चिमात्य असो, ज्या ज्या ठिकाणी संत उतरले त्यांनी आचरणाचं शास्त्र सांगितलं, त्यांनी आज्ञा दिल्या. दे आर द कमांडमेंट्स. संत आज्ञाओं का पालन करना चाहिए, शास्त्र आज्ञाओं का पालन करना चाहिए. ये पालन न करने से अपराध होता है. ये अनंत अपराध किए हैं, पिछले जन्म में भी किए थे, उसके पिछले में भी किए थे. अनंत जन्म का मैं अपराधी हूं. मैं अपराधी
जन्म जन्म का नख शिख भरा विकार। पैरों की जो उंगलियां हैं, उन उंगलियों के जो नाखून है, वहां से लेकर शिखा तक मैं विकारों से भरा हूं। नख शिख सारी देह विकारों से भरी हुई है। ये कबूली जवाब दे दिया है भगवान को। मान्य करने से, स्वीकार करने से, मान लेने से पाप घटने लगता है। असत्य भाषण करने से, उसे छुपाने से और बार बार फिर करने से पाप अनंत गुना बढ़ जाता है। पाप की राह कभी भी धर्म के तरफ नहीं जाती। पाप की राह ये तो महापाप की ओर ही जाती है। ये दिव्य राम प्रभु के चरित्र का संदेश है। उस दिव्य चरित्र को प्रभु ने क्यों धारण किया है, किस लिए धारण किया है, उसका उद्देश्य क्या है, उस परंपरा का इतना महिमा मंडन क्यों है, इसका विचार करना चाहिए। और वह ऋषि ने जो उपदेश किया है, वो उपदेश राम प्रभु के वंश में चरितार्थ हुआ है। मैं अपराधी, जन्म जन्म का नख शिख भरा विकार। तुम दाता दुख भंजना, परमात्मा तुम दाता हो, तुम दुखों को नष्ट करने वाले हो, परम आनंद दाता हो, शांति दाता हो, ज्ञान स्वरूप हो, भक्त वत्सल हो। आपका ही कर्तव्य है मुझे संभालना, मुझे कौन संभालेगा। जिन मित्रों के सहारे मैं अभी तक रहा हूं, उन मित्रों में भी मेरे जैसे ही विकार है, और विकारी विकारी के विकार बढ़ा देता है। विकारों से मुक्ति नहीं दिला सकता, वो स्वयं भी मुक्त नहीं हो सकता और अपने मित्र को भी उन विकारों से मुक्त नहीं कर सकता। उसके अंतःकरण में वो दिव्य दृष्टि प्रकट ही नहीं होती है। अंधा अंधे को क्या मार्ग दिखा सकता है? मार्ग दिखाने के लिए तो दृष्टिवान चाहिए। आज नाग पंचमी का प्रसंग है, बड़ा सुंदर प्रसंग है। आज के शुभ दिन हम उडुपी कृष्णा के दर्शन के लिए गए थे। वहां के जो जगत गुरु है, उनके सानिध्य में उनके दर्शन का योग मिला था। बड़ी कृपा भगवान की। एक दिन उनके सानिध्य में वहां पर कृष्ण परमात्मा का दर्शन करने का लाभ प्राप्त हुआ था। वहां जाने से आपको लगेगा कि भक्ति यहां पर उडुपी में साक्षात विराजमान है। वहां की सेवा देखने जैसी है। प्रातःकालीन सेवा स्वयं जगत गुरु करते हैं। प्रातःकाल में उनका दर्शन होता है और सायंकाल की संध्या आरती के बाद में पुनः उनका दर्शन होता है। कितने भी लोग हो, श्री महाराज जी का दर्शन अवश्य होता है और उनका दर्शन प्राप्त करने से मनुष्य के अंतःकरण में श्रद्धा भाव प्रकट होता है। सेवा की परंपरा है, तीर्थों का महात्म्य है। उन तीर्थों का दर्शन मनुष्य को अवश्य करना चाहिए। दृष्टिदाता ही दृष्टि दे सकता है।
मैं अपराधी जन्म जन्म का नख सिख भरा विकार। आंखें बंद करके अपने अंतकरण में देखना चाहिए कितने विकार है, कितने दोष है। सज्जन का प्रयत्न यही रहता है कि मैं बचूं, ये जगत के दुष्टों से बच जाऊं। दुष्टों का डर बना रहता है सज्जन के अंतकरण में। कहीं ये तो नहीं करेंगे, कहीं तो वो तो नहीं करेंगे, कहीं मुझ पर आघात तो नहीं करेंगे। भय रहता है और वो सज्जन निर्भय हो जाता है जब प्रभु को शरण हो जाता है। आंखें बंद करके अपने अंतकरण में देखना चाहिए, अपने स्वरूप को जानना चाहिए, अपने कर्मों को जानना चाहिए, उन्हें दूर करने का प्रयत्न करना चाहिए। श्रद्धा भाव जागृत हो, ज्ञान का प्रकाश जीवन में फैले, अपना मन अपने वश में हो, धर्म का तत्व समझ में आए, धर्म तत्व का अनुसरण हो, काम क्रोध आदि दोषों से बचना चाहिए, विद्या प्राप्त करनी चाहिए, विनय प्राप्त करना चाहिए। मनुष्य को जीवन में जितना बन पड़े पर उपकार करना चाहिए। ये मार्ग है, ये शाश्वत मार्ग, और वो ऋषि ने बताया है। मैं अपराधी जन्म जन्म का नख शिख भरा विकार। मुझे गाना नहीं आता, संगीत का ज्ञान नहीं है, स्वरों का ज्ञान नहीं है। कथा करते करते श्लोकों को पढ़ना सीखा है और श्लोकों के अर्थ समझते समझते थोड़ा बहुत बोलना सीखा है। कोई सद्गुण जीवन में नहीं है, ना तो बुद्धि प्रज्ञा की अवस्था पर पहुंची है, मन का चांचल्य भी अभी है, आयु घट रही है, अंतकाल निकट आ रहा है। केवल भगवान का नाम उच्चारण करने का सौभाग्य प्राप्त हुआ, ये बुद्धि प्राप्त हुई, यही मेरे लिए बहुत है। मैं अपराधी जन्म जन्म का नख सिख भरा विकार। सुधार का आरंभ तो अपने से करना चाहिए ना, स्वयं से। औरों को हम क्या सुधार सकते हैं, औरों के जीवन में क्या परिवर्तन ला सकते हैं? ये कर नहीं सकते, ये परमात्मा कर सकता है। लेकिन परमात्मा की वो इच्छा फलित होने के लिए हम साधन तो हो सकते हैं, सहायक तो हो सकते हैं, समर्थन तो दे सकते हैं। हाँ, तुम दाता दुख भंजना मेरी करो संभार। हे परमात्मा, अब आप ही मेरी संभाल कीजिए। तेरे गुण गाऊं, तेरा नाम गाऊं, तेरे गुण गाऊं, तेरा नाम गाऊं, तेरा ही करूं चिंतना, तेरे नाम में रमे मेरा मन। मेरा मन तुम्हारे नाम में रम जाए, तुम्हारे चिंतन में मेरा मन रम जाए। ऐसी कृपा करो परमात्मा। भजई
व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपेच्छगुच्छ मस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं हरि हरि ओम नमो नारायणाय।